तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या वतीनं प्रतिज्ञापत्र जर दिलं तर ओबीसी आरक्षण हे धोक्यामध्ये येईल अशी भीती ओबीसी नेते यांनी व्यक्त केलेली आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही भीती वर्तवलेली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाखो बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप सुद्धा वाघमारे यांनी केलाय। ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी प्रस्थापित राजकीय नेत्यांनी मोठं षडयंत्र रचलेलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। त्यामुळे ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी संघर्ष यात्रा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। खरं तर या मागच्या 2 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी जो अध्यादेश काढला आणि रातोरात ह्या महाराष्ट्रामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं। ते सुद्धा चुकीचं आहे, कारण की ते वाटप करता येत नव्हते, पण त्याच्यात गैरप्रकार करण्यात आला, अधिकारी मॅनेज केले, त्याच्यामध्ये लाखोचा गैरव्यवहार आहे। म्हणजे 25,000पासून तर 5 लाखापर्यंत प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलंय। आणि आता तर एवढं निवळ ग्राम विकास अधिकारी असेल, कृषी सहाय्यकांना यांना जर अधिकार दिले आणि प्रतिज्ञापत्रावर जर दिलं की ही माझी भावकी आहे, ही माझ्या कुळातलं आहे, आणि यांना जर देत राहिलं तर ओबीसीला शिल्लक जागा राहणार नाही।